हाय हॅलो नमस्कार, मी शीतल माझ्या टू फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। तुम्ही सर्वजण कशा आहात? मस्त आहात ना? आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्य जाऊ दे हीच बाप्पाची आणि प्रार्थना। सर्वांना शुभ सकाळ। चला, आज तुळशीची लग्न आहे। तुळशीची लग्न ही 5 दिवस असतात। आज करतात, उद्या करतात, परवा दिवशी करतात, 5 दिवस कधीही करतात। आपण आज करणार आहोत। जसं लग्नात पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक बनवतात तसंच मी आज बनवणार आहे। मसाले भात, वांग्याची भाजी आणि शिरा। वांग्याची भाजी तुमच्या संग मी शेअरच करीन। वांग्याची भाजी तुम्ही पुन्हा पुन्हा मागून खाल्लेली असणार आहे तशी सेम मी करणार आहे। आणि मुलं अजून ऊस आणायचे आहेत, फुलं आणायचे आहेत, कारण की काल पाऊस खूप होता। जसं पावसाळ्यात पाऊस होता ना तसंच काल पाऊस होता। मुलं दुपारी घेऊन येतील ऊस आणि फुलं। मी आताचा स्वयंपाक आता करणार आहे आणि दुपारचा स्वयंपाक मी दुपारी करणार आहे। दुपारी का स्वयंपाक करणार आहे की एकदा स्वयंपाक आवरला ना पुढचं आपल्याला तयारी करायला खूप सोपं पडतं। म्हणून मी पहिला स्वयंपाक आवरून घेत असते, मग तिथनं पुढे सगळी तयारी करत असते। रांगोळी काढायची असते, सजावट करायची असते, भरपूर आपल्याला काम असतात, त्यामुळे मी पहिला स्वयंपाक आवरून घेत असते। चला दुपारी भेटूया। चला आता वांग्याची भाजी करूया। वांगी मी अशी मोठी घेतलेली आहेत आणि ती बारीक चिरून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि जरासं मीठ घालून मी पाण्यात आणि भिजत घातलेले आहेत वांगी। नंतर आणि मी स्वच्छ धुवून घेणारच आहे। मिठाच्या पाण्यात जर आपण वांगी घातली ना तर काळी पडत नाहीत, त्यामुळे मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घालायची, कारण की आपण मसाला तयार करूपर्यंत की नाही वांगी काळी पडतात, त्यामुळे मी मिठाच्या पाण्यात भिजत घातलेली आहेत। आता ह्यासाठी मसाला बघूया। मसाला बघा काय काय घेतलाय मी। खोबरं घेतलेलं आहे, टॅमॅटो घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे आणि तीळ घेतलेला आहे। इथं मी शेंगदाणा जरा भिजत घातलेलं ते पण घेतलेलं आहे, शेंगदाणा पण आपल्याला लागणार आहे आणि कोथिंबीर। हा मसाला आता बारीक करून घेऊया। पहिला की नाही खोबरं मी बारीक करून घेते, कारण की मी फ्रीजमध्ये ठेवलेलं खोबरं जरासं कडक आहे आणि ते सगळा मसाला जर आपण घातला ना त्यामध्ये बारीक होणार नाही। पहिला खोबरं मी बारीक करून घेते। बाहेर सगळं आवरावरी चालले त्यामुळे आवाज यायला लागलाय। खोबरं असं बारीक करून घेतलेलं आहे। तर सगळा मसाला यामध्ये घालायचं, मिक्सरला बारीक करून घ्यायचं। शेंगदाण्याचं जे पाणी आहे ना ते मी काढत नाही, यातच घालणार। शेंगदाणा पहिला मी स्वच्छ धुवून घेतलेलं, मग त्यामध्ये पाणी घालून भिजत घातलेलं आणि भिजत नाही घातला तर सुद्धा चालते, तसंच घातला तर सुद्धा चालते। म्हणजे जरासं पाणी घाल। वांग्याची भाजी करायला खूप सोपी आहे, नक्की करून बघा अशी भाजी। बारीक केलेला आहे। चला आता गॅस लावला, कढई गरम होते तोपर्यंत मी वांगी ही मिठात भिजत घातलेली धुवून घेते। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये मोठे मोठे 4-5 चमचे घालायचे। तेल गरम झालेलं आहे, जिरं मोहरीची फोडणी द्यायची। हा मसाला तेलामध्ये घालायचा। मसाला चांगला तेल सुटून भाजून घ्यायचा। मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये कोरडी मसाले घालायचं। हळद, हिंग, मिरची पूड, जरासं घरची चटणी, चवीपुरतं मीठ। सगळा मसाला चांगला भाजून घ्यायचा। तेल सुटेपर्यंत मसाला चांगला भाजून घ्यायचा। ह्यामध्ये एक जण कढीपत्ता पण घालतात, मी कढीपत्ता घालत नाही। असं पण खूप छान होतं। जसं तुम्ही लग्नाच्या पंक्तीत वांग्याची भाजी खाल्ली आहे ना तसंच सेम लागतं, तीच टेस्ट येते। तुम्ही नक्की करून बघा वांग्याची भाजी ही। मसाल्याला तेल छानपैकी सुटलेलं आहे बघा, थोडंसंच पाणी घेतलेलं आहे, तेच पाणी यात घालायचं मसाल्यामध्ये। ह्यामध्ये वांगी घालायची, छान मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये जरासं पाणी घालायचं, छानपैकी मिक्स करायचं। जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग ते गीर होते वांग। जर तुम्हाला गीर आवडत असलं तर मग घालू शकता। आम्हाला जरा कच्च्यावरच लागते वांग, कच्च्यावरच खूप छान लागते तैनू। त्यामध्ये चवीपुरतं गूळ घालायचं।
आता गॅस बारीक करायचा, झाकण लावून शिजवून घ्यायचं. बाहेर ना आवरावरी करायला दाखवते मला. बापरे सगळंच काढलेत. हे काय करायला लागलेत? सांगून ठेवलेत. वांग्याची भाजी आपली झालेली आहे. आम्हाला जास्त गीर आवडत नाही, त्यामुळे जरासं कच्च्यावरच ठेवते आम्ही. शिजलेलं आहे वांग. तुम्हाला जर गीर आवडत असलं तर आणि जरा 5 मिनिटं शिजवायचं. झालेलं आहे. गॅस बंद करूया. खूप छान वांग झालेलं आहे. वास पण खूप छान यायला लागला. पारंपरिक पद्धतीने लग्नात जसं वांग्याची भाजी असते ना, तसंच झालेलं आहे. जशी लग्नाच्या पारंपरिक पद्धतीने वांग्याची भाजी करतात ना, तशीच मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. ते स्वच्छता केलं बघा, मिस्टरांनी सगळं केलेले आहेत. छान केलेत. असं फळ्यांवर असं ठेवलेले आहेत. पूर्ण दिवस आज कामात गेलाय सगळ्यांचा. ही बाहेरची कामं सगळी आवरत होती. मी आज स्वयंपाक करत होते. आणि इथं सूरज लागलाय हारतेन करायला. आणि ऊस असा लावलेला आहे मिस्टरांनी. हां असं सजवले आम्ही कुंडीला. आज सुट्टीच्या आहे ना, मुलं पण घरात असल्यामुळं खूप मदत होते मुलांची. इथं शिरा झालेला आहे, इथं भात झालेला आहे. पूर्ण सगळा स्वयंपाक झालेला आहे. भांडी झालेली आहे. कट्टा सगळा क्लीन केलेला आहे. आता पाणी पण आले लगेच. रांगोळी काढावं म्हटलं तर पाणी आलेलं आहे. मुलं हार करायला लागल्यात. पाना कोपरा एकदम स्वच्छ केलेला आहे. त्या कुंड्या सगळ्या वर ठेवलेल्या आहेत. असं केले. तुळशी मातेला पण सजवलेला आहे. फक्त आता चुनरी आणि गजरा घालायचा आहे. रांगोळी काढायची अजून. तिथे स्वच्छता केलेली आहे. इथलं सगळं काढलेलं आहे. त्याच फळ्या काढून की नाही या साईडला असं ठेवलेलं आहे. त्यावर कुंड्या ठेवलेल्या आहेत. तोरण पण केलेले आहेत मुलांनी. आता आज सूरजने केलेला आहे. किती वाजलेत बघा? 5:15 वाजलेले. अजून मी आवरायचे. आज 1 मिनिट कोण बसलेलं नाही. सगळी सकाळच्या कामात आहेत. चला रांगोळी काढून घेते. अंधार किती पडलाय दाखवते. किती अंधार पडलाय बघा. तांदूळ घेतलेला आहे. ह्यामध्ये हळदी, कुंकू आणि जरा पाणी शिंपडायचं, म्हणजे अक्षता तयार होते. आठला 10 मिनिटं कमी आहे. अगरबत्ती लावली. अगरबत्ती तू पण अगरबत्ती लावली ना? होय होय. खूप छान सजवले मुलांनी, मिस्टरांनी मुलांनी. मिस्टरांनी हे केलं म्हणून बरं झालं. त्यामुळे खूप छान सजवता आलं. हा हा चुनरी बसणार नाही रे. बघूया काय.
मी आपली साधी सिंपल तुळशीची लग्न लावलेली आहेत. अनेक ठिकाणी बाशिंग बांधून थाटामाटात तुळशीची लग्न लावतात. चला तैनो आता इथं चिड सेंड करते. आता निवांत बसले. किती वाजले? 8:08 झालेली आहेत. चला तैनो इथं चिड सेंड करते. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया सर्वांना. बाय. तुळशीची लग्न इतकी छान झालेली आहेत, मस्त झालेले, एक नंबर झालेले आहेत. रविवार असल्यामुळं मिस्टरांना सुट्टी, म्हणजे ती दुपारीच आली आज सुट्टी घेऊन, सकाळी कामाला गेलेली. मुलांनाही आज सुट्टी आहे, त्यामुळं माझं काम जरा सोपं पडलं. कारण की मुलांनी खूप मला मदत केलेली आहे. त्यांनी दिवाळीला तुळशीच्या लग्नाला खूप मदत करतात. खरं योगायोग रविवार असल्यामुळं मुलं घरी आहेत. एकटीचं जरा हाल झाला असतं. मला काही एवढा त्रास झाला नाही, कारण मुलांनी खूप मदत केलेली आहे. मुलं तर आता फटाकड्या उडवायला बाहेर गेलेले आहेत. मला म्हणाल ते चल तू पण, नाही म्हटलं आता बास. मी दिवाळीला भरपूर फटाकड्या उडवलेल्या आहेत. म्हणजे फटाकड्या नाही, ते असं नाही, झाड भरपूर उडवलेलं आहे. ते आकाशात आणि फटाकड्या लावलेले आहेत. नाही म्हटलं आता तुमचं तुम्ही फटाकड्या उडवा, मी काही येणार नाही. दिवाळीला भरपूर फटाकड्या उडवलेल्या आहेत. चला त्यांनाही आता वाढायचं आहे. सगळ्यांना भूक लागलेली आहे. माझा आहे उपवास. माझा तर उपवास उद्या सकाळी मी सोडणार. एकादशी आहे. सगळ्यांना वाढते आता. तुळशीची लग्न झालीत की नाही, लग्नाची मुहूर्त चालू होत्या.